पोटफुगी, ब्लोटिंग किंवा पोटामध्ये वात साठणे किंवा गॅस साठणे असं वारंवार जर होत असेल तर याला घरगुती उपाय काय करावे, याच्या मागचे कारणं काय आणि हे लक्षण जर वारंवार निर्माण होत असेल तर याच्यासोबत कुठले लक्षण असताना घरातल्या कुठल्या औषधांचा वापर करायचा, हा सगळा आजच्या व्हिडिओचा प्रपंच. नमस्कार, मी आहे वैद्य मेघा अत्रे. बऱ्याचदा दुपारी किंवा रात्रीच्या वेळी पोट दुखायला लागतं आणि त्याच्यासोबत पोट गॅसेसने तुडुंब भरल्यासारखं वाटतं. ते गॅसेस वरही सरकत नाही, खालीही सरकत नाही आणि अतिशय बेचैन व्हायला लागतं. अशा वेळेस पटकन इनो सोडा घ्यावं ही जाहिरात आपल्याला आठवते. परंतु जर असं इनो सोडा वारंवार घेतला गेला तर पोटामध्ये अल्सर म्हणजे जखमा निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. तर हे पोटफुगी का होते हे आपण सर्वप्रथम बघूया. तर आपण अन्न खायला सुरुवात आपल्या ओठांपासून, मुखापासून चालू करतो. तिथून आपल्याला पोटफुगीचे एक एक कारणं बघूया. तर बघा, चित्रामध्ये दिसेल तुम्हाला, जेव्हा आपण पहिला घास घेतो तो व्यवस्थित चावला जाऊन सगळी लाळ मिक्स होऊन मग पुढे अन्ननलिकेद्वारे स्टमक म्हणजे पोटामध्ये जातो. इथे 4 कारणं आहेत की भराभर जेवणे, भूक नसताना खाणे, खाताना बोलणे किंवा TV बघणे किंवा वारंवार च्युइंगम सारखे पदार्थ चघळणे किंवा 2 जेवणांच्या मध्ये पण सतत काही ना काही तोंडात टाकत राहणे, खात राहणे. या सगळ्या कारणांमुळे तोंडामधली जी लाळ आहे ती व्यवस्थित मिसळत नाही किंवा अन्न दातांखाली नीट चावलं जात नाही. आणि यासोबत अजून एक महत्त्वाची घटक, तोंडाद्वारे खूप जास्त प्रमाणात हवा गिळली जाते. याला स्वॉलोइंग एअर म्हणतात आणि हे पोटफुगीचं एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं, पोटामध्ये बघूया. बघा, आता ही जी पोट म्हणजे स्टमक दिसत आहे ही एका प्रकारची पिशवी असते. हिला 2 तोंड असतात. जेव्हा आपला आहारमध्ये जातो ही पिशवीचे दोन्ही तोंड बंद होतात आणि भरपूर साऱ्या एन्झाईम आणि वेगळ्या वेगळ्या क्रियांद्वारे अन्नाचं सूक्ष्मपचन व्हायला किंवा अन्नाचं विघटन व्हायला सुरुवात होत असते. जेव्हा हे अन्नाचं विघटन होण्यासाठी ॲसिड्स वापरले जातात. जेव्हा ॲसिडचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असेल किंवा कमी प्रमाणात असेल, या दोन्ही कारणांमुळे अन्न नीट पचत नाही. वारंवार खाल्ल्यामुळे देखील अपक्व आहार रस बनतो. मगची जी त्वचा असते ती जर वेगवेगळ्या दीर्घ आजार जसं वारंवार जुलाब होणे, ताप, खूप जास्त अशक्तपणा याने जर बिघडली तरी देखील अपचन होतं. सतत अँटॅसिड घ्यायची म्हणजे आम्लपित्त कमी करण्याची आणि पटकन मेडिकलमधून आणून गोळी घ्यायची सवय असेल किंवा थोडं जरी पित्त झालं आणि भस्कन उलटी काढण्याची सवय असेल तर यामुळे देखील स्टमकचं आरोग्य बिघडतं. याशिवाय जर व्यसन असेल, वारंवार शुगर अल्कोहोल घेतलं जात असेल, सतत तंबाखू खाण्याची सवय असेल, यामुळे तर तोंडापासून तर पूर्ण इंटेस्टाईनपर्यंतची आतली जी त्वचा असते ती खराब होते. यामुळे देखील पचन बिघडतं, ॲसिड सिक्रेशन बिघडतं, अन्नाचं पचन नीट होत नाही आणि गॅस जास्त निर्माण होतो. पुढचा जो पचनातला महत्त्वाचा भाग आहे हे आहे छोटं आतडं आणि मोठं आतडं. जे छोटं आतडं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहाराचं पचन होतं आणि मोठ्या आतड्यांमध्ये आहारातला चांगला घटक शोषला जातो आणि मलविष्ठा बाहेर फेकली जाते. तर हे छोट्या आतड्या आणि मोठ्या आतड्यांमध्ये जर जास्त प्रमाणात आहार नीट पचत नसेल, आहारातल्या सकस घटकांपेक्षा शरीराबाहेर फेकायची घटकं जास्त बनत असेल तरी देखील गॅसेस जास्त बनतात. इथे अन्न विघटन करणारे चांगले जंतू किंवा गुड बॅक्टेरिया असतात. खूप जास्त प्रमाणात औषधं खाल्ली गेली, जास्त प्रमाणात आजारी राहिले, सतत छोट्या छोट्या कारणांसाठी घेतली पॅरासिटामॉलची गोळी, आयबुप्रोफेनची गोळी, अशा सतत गोळ्या घेतल्यामुळे हा जो आतड्यांची त्वचा असते ना, इथले चांगले बॅक्टेरिया खराब होऊन जातात, त्यांची संख्या कमी होऊन जाते. याशिवाय वेळेवर शौचाला न जाणं यामुळे किंवा पोट साफ न होणं या दोन्ही कारणांमुळे सतत मळ साठून राहिल्यामुळे देखील आहार नीट शोषला जात नाही आणि नीट आहार शोषला न गेल्यामुळे पुढचा आहार येतो तो देखील नीट पचत नाही. असं सतत होत असल्यामुळे अपक्व आहार रस बनतो आणि तो सतत साठल्यामुळे तिथे फर्मेंटेशन, जसं बघा तुम्ही इडलीचं पीठ जर ठेवलं त्याच्यामध्ये तुम्हाला हवेचे बुडबुडे फुटताना दिसतात, ते असतं तिथले एका पद्धतीचं फर्मेंटेशन होतं, तिथून गॅस बाहेर पडतो. त्याच पद्धतीने खूप काळ पोट साफ न झाल्यामुळे किंवा अपक्व आहार रसामुळे गॅसेस निर्माण होतात. याशिवाय फूड ॲलर्जी म्हणजे दूध न पचणं, गहू न पचणं. यामध्ये काय असतं, जर तुमचा अग्नी चांगला नसेल तर जे पचायला थोडा जास्त अग्नी लागतो ते पचत नाही. आता
अग्नी कसा बिघडतो हे जर सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, पण साधं भूक लागलेली असताना न जेवणे आणि भूक नसताना खाऊन घेणे, खूप जास्त जागरण करणे, जेवणाच्या वेळा नियमित नसणे किंवा पित्त झालं तर तरीसुद्धा पित्तकर पदार्थ खाणे, असे जे छोटे चुका होत असतात ना, ह्या सगळ्यामुळे अपचन होतं. आणि याशिवाय आता तर आपण मुखापासून पूर्ण इंटेस्टाईनपर्यंत बघितलं की का बरं गॅसेस जास्त बनतात. याशिवाय स्ट्रेस आणि वाढलेलं वजन हे खूप महत्त्वाचे कारण आहे गॅस बनण्यासाठी. आता याच्यावर उपाय करायचे काय, तर सगळ्यात पहिले आपण घरगुती उपाय बघूया. सगळ्यात पहिला आणि साधा उपाय काय आहे माहिती आहे का लोक हो, तर चुरून मुरून जेवण करा, काला मोडून खा, फळभाज्या जास्त खा आणि जेवण वेळेवर करा. साधारण वेळ ठरवून घ्या, शक्यतो 1च्या आतील असावी आणि सायंकाळची वेळ, पण त्या वेळा शक्यतो पाळायच्याच. दुसरं, 2 जेवणामध्ये कमीत कमी 3 तासांचं अंतर ठेवा. तुम्हाला वारंवार अपचन, अजीर्ण, गॅसेस होत असेल तर 2 जेवणांमध्ये 3 तासांचं अंतर हवं. तिसरं, ज्याच्यामध्ये जास्त ॲसिड सिक्रेशन होतं किंवा जे पचायला जास्त अग्नी लागतो, अशा उसळ, वाटाणे, हरभरे, पालेभाज्या, कोबी ह्या शक्यतो ॲटलिस्ट तुम्हाला अपचन असताना, पोट आजारी असताना तरी टाळल्या पाहिजे. चौथं, जेव्हा तुमचं पोट साफ होत नाही वारंवार, तेव्हा तुम्ही निश्चित बघा तुम्ही कोरडं अन्न तर खात नाही आणि किमान सकाळच्या वेळेस जेवताना गाईच्या दह्यापासून बनलेलं ताक घेत चला. ताकामुळे मळ व्यवस्थित बाहेर पडायला आणि गॅसेस कमी व्हायला खूप छान मदत होते. 5वं असं आहे की जेवणानंतर वज्रासनात बसावे. 500 पावलं रात्री किमान चालावे आणि सकाळी 10 मिनिट तरी व्यायाम करावा. 6वं आहे, जेवणामध्ये खूप सारे पदार्थ म्हणजे जसं फरसाण, सोडायुक्त पदार्थ, लोणचं, पापड असे खूप जास्त पदार्थ घेऊ नये ज्याच्यामध्ये सोडा किंवा मीठ याचं प्रमाण जास्त असेल. मिठाला वॉटर रिटेन्शन जास्त लागतं, त्यामुळे देखील पोट फुगण्याची शक्यता असते. 7वं आहे, जेवणानंतर नाही, जेवणाच्या आधी मधुर रस सेवन करावं. म्हणजे तुम्हाला गुलाबजाम खायचे आहे किंवा कुठलाही गोड पदार्थ, बासुंदी खायची, तर त्याने जेवणाची सुरुवात करा. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय असा आहाराचा क्रम असला पाहिजे. जेवणानंतर गोड खाल्लं तर ते निश्चित पचायला जड होतं, त्यामुळे पण गॅसेस बनायला कारणीभूत होतात. 8वं आहे, जेवणासोबत पाणी प्या, जेवणाआधी किंवा जेवणानंतर नाही. 9वं आहे, तुम्ही जेवणामध्ये गाईच्या तुपाचा समावेश, त्यानंतर अधूनमधून पुदिन्याची चटणी, वरण बनवलं तर त्याच्यामध्ये चिंचेचा सार, असे आंबट पदार्थ, आंबट गोड पदार्थ जर ॲड केले तर जेवण पचायला आणि त्याचं विघटन व्हायला खूप जास्त मदत होते. आता औषधांकडे वळूया. पोट दुखत असेल तर हिंग सुंठाची गोळी गुळासोबत चाटण घेऊ शकतात. दिवसातनं 3 ते 4 वेळा बोराच्या आकाराची गोळी घेऊ शकतात किंवा पोटावर हिंगाचा लेप लावून पोट शेकू शकतात. दुसरं, खूप मळमळ होतंय, एकदम उचंबळून येतंय, त्याशिवाय डोकं पण दुखतंय आणि पोट पण फुगलंय, अशा वेळेस साधारण अर्धा ते 1 लिटर सैंधव टाकलेलं कोमट पाणी प्या आणि त्यासोबत किंचितचं वचाचं चूर्ण घ्यायचं आणि उलटी करायची. सगळं खराब पित्त जातं. पण त्यानंतर भरकन जेवायचं नाही, हलकासा आहार घ्यायचा आणि डॉक्टरांकडे जाऊन पोट दाखवून घ्यायचं. शक्यतो तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन दाखवा की मला अशा प्रकारचं अजीर्ण, आम्लपित्त का होतंय, माझी प्रकृती काय, मी त्याच्यानुसार काय आहार घेऊ, आपल्या दिनचर्येनुसार, आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या कामानुसार मला कुठले पदार्थ सकाळी घेतलेले जास्त चांगले राहील, रात्री घेतलेले जास्त चांगले राहील, असा छोटा तक्ता जर बनवून घेतला तर बऱ्याच प्रमाणात आम्लपित्त, अजीर्ण, पोटफुगी टाळता येते. 3रं आहे, अति जेवण केलं, जड जेवण केलं आणि मग त्याच्यानंतर पोट फुगलं तर शक्यतो लंघन करा आणि जरा जरी भूक लागली तर गरम पाण्यासोबत पंचकोल चूर्ण, त्रिकटू चूर्ण किंवा सुंठ, मिरे, पिंपळी ह्या प्रकारचे चूर्ण जर तुमच्या घरी असेल ते घ्या. काहीच नसेल तर काळं मीठ, ज्याला पांढरं मीठ म्हणतात, आणि जिरे आणि ओव्याची पूड घ्या. त्यामुळे गॅसेस पास व्हायला मदत होते आणि गरम पाणी पिऊन पण भूक लागल्यावर पातळ वरण घ्या किंवा भाजीचं सूप घ्या. चांगली कडकडीत भूक लागेपर्यंत घन किंवा पचायला जड आहार घेऊ नका. हा अगदी सोपा उपाय आहे. म्हणजे तुमचं कुठलंही अजीर्ण किंवा पोटफुगी बरी व्हायला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा आपलं पोट त्या आजारातनं बाहेर पडतंय त्याच्यावर अजून जड आहाराचा तणाव देऊ नका. अशा वेळेस मैदा, बिस्किट, बेकरी पदार्थ टाळलेले खूप महत्त्वाचं आहे. 5वं की असं जर वारंवार होत असेल तर तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने संजीवनी वटी, सूतशेखर, त्यानंतर रसोनादी वटी अशी औषधं, वमन विरेचन सारखे पंचकर्म याचा लाभ घ्यायला हवा.